निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। कानिफा, मी आपल्यालाच भेटायला येत होतो। काही विशेष बोलायचे आहे का? होय, मैनावतीने मला बोलावले आहे, त्यामुळे तिला भेटायला मी निघालो आहे। आपण भेटून यावे, त्यानंतर आपण बोलूयात। तूही सोबत चल। तसंही आपण तिघे एकत्र कधी बोललोच नाही आहोत। मी सोबत आलेले त्यांना आवडेल का? कानिफा, जसा परिचय वाढत जाईल तसे तिला निश्चितच आवडेल। चल तू। तुम्ही? होय, तू मला बोलवले होतेस ना? नाही, कुणी सेविका होती नवी, तिनेच तुझा संदेश मला दिला। परंतु मी असा कोणताही संदेश दिला नव्हता। तिच्या लक्षात आलं नसावं, परंतु त्या निमित्ताने हे बघ, मी कानिफाला घेऊन आलो आहे। आसन ग्रहण करावे। ये। आपण तिघे एकत्र कधी भेटलो नाही, बोललो नाही, होय ना? होय। आपल्याला काय हवं आहे का? काय मागू? मला काहीही नको, मी एक भुक्त आहे। दिवसातून एक वेळेस भोजन माझ्यासाठी पुरेसे आहे। मैनावती, कानिफाशी माझे बोलणे झालेले आहे। अजून काही काळ तू इथेच थांबेन। तुम्ही वनातून चालत जाणार, किती कष्टाचे आयुष्य आहे। त्यापेक्षा तुम्ही इथेच का नाही राहत? जो संन्यस्त आहे, जो नाथ परंपरेत आहे, त्याच्यासाठी हे सगळं सुख म्हणजे विषासारखं आहे। देवी, आपण गर्भवती आहात, त्यामुळे आपल्याला दुःख होईल असे अधिक काही मी बोलणार नाही। परंतु माझे सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ यांनी माझ्यासाठी यावे, यासाठी मी प्रयत्न करेन। आणि त्यासाठी इथे थांबेन। तुम्ही प्रयत्न करा, परंतु असे होऊ शकत नाही। हे शक्य नाही। तुमचे सद्गुरू इथे थांबले आहेत, मग तुम्हाला इथे का थांबायचे नाही? ते का थांबले आहेत याची मला कल्पना आहे, पण आता सद्गुरूंनीही निर्णय घेण्याची वेळ आली आहे। कानिफा,
मैनावत, आपण तिघेही एकत्र असे पहिल्यांदा बोलतो आहोत. त्यामुळे हा विषय सोडून इतरही आपण बोलूच शकतो, नाही का? विषयाला सुरुवात यांनी केली होती, मी नाही. माझे इथे येण्याचे कारण स्पष्ट आहे आणि ते मी सांगितले आहे. कानिफा, मैनावती जे सांगते आहे त्यावर एकदा विचार करून बघ. क्षमा असावी, मी जरा मोकळ्या हवेत जाऊन येतो. कानिफाशी माझे बोलणे झालेले आहे. अजून काही काळ तू इथेच थांबला. तुम्ही वनातून चालत जाणार, किती कष्टाचे आयुष्य आहे. त्यापेक्षा तुम्ही इथेच का नाही राहत? तुमचे सद्गुरू इथे थांबले आहेत, मग तुम्हाला इथे का थांबायचे नाही? कानिफा, मैनावती जे सांगते आहे त्यावर एकदा विचार करून बघ. कानिफा, तू माझ्यावर रागावला आहेस का? नाही गुरुवर, आपण सद्गुरू आहात. मी आपल्यावर कसा रागवेन? मग तू असा निघून का आलास? गुरुवर, मला याचे आश्चर्य वाटले की आपण मला स्त्री राज्यात राहण्याचा सल्ला देत आहात. हा एक विचार आहे कानिफा, आग्रह नाही. पण तो घातक आहे. आपण ज्या नाथ परंपरेचा पाया रचला त्याचा अजून कळस गाठला गेलेला नाही. आणि अशा वेळी आपण स्त्री राज्यात आहात. मीही इथे थांबलो तर त्या परंपरेला काय अर्थ उरला? परंतु मी इथे राहूनही माझे कार्य करतोच आहे. नाही, उलट मी असे सुचवत आहे की आपण स्त्री राज्यातून बाहेर यावे आणि नव्याने कार्य सुरू करावे. आज मी इथे आलो, उद्या माझे गुरु श्री जालंधरनाथ इथे येतील. त्यांना आपण काय उत्तर द्याल? तू खरे बोलतो आहेस कानिफा. इतर कोणालाही नाही, परंतु तुम्हा सगळ्यांना मला उत्तर देणे अपेक्षित आहे. नाही गुरुवर, आम्ही आपल्याला प्रश्न विचारावे, आपण त्याची उत्तरे द्यावी हे अपेक्षित नाही. आपण स्त्री राज्य सोडून बाहेर यावे हेच एकमात्र उत्तर आहे. तू जे काही म्हणतो आहेस ते मला समजते आहे कानिफा. मला विचार करू दे. कसला विचार करता आहात गुरुवर? तुम्ही माझ्यासोबत चला. चला चला गुरुवर. तू
तू मला इथे कशाला घेऊन आला आहेस कानिफा? तुला काय म्हणायचे आहे? अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. या वस्त्रांमध्ये मला तुम्हाला पाहायचे आहे. नाथ परंपरेची ही आभूषणे आपण परिधान करावीत अशी माझी इच्छा आहे. कानिफा, हे सोन्याचे दागिने, ही वस्त्रे पाहून मला त्रास होतो आहे गुरुवर. माझी एवढी इच्छा पूर्ण करावी. कानिफा, मी ह्या वस्त्रांचा त्याग केलेला नाही. काही काळासाठी मी ती वस्त्र आणि आभूषणं ही उतरवून ठेवलेली आहे. क्षमा करावी गुरुवर, पण काही काळ म्हणजे किती? ते मला आत्ता सांगता नाही येणार. मी तुम्हाला नाथ परंपरेचे स्मरण करून द्यावे ही वेळ काय यावी गुरुवर? का कोण जाणे. सगळ्यांना असे वाटते आहे की मला त्या गोष्टींचे विस्मरण झालेले आहे. याआधी तुम्ही ही वस्त्रे कधी परिधान केली होती? खूप काळ लोटला. मी तुमचे जे वर्णन ऐकले आहे तसे मला तुम्हाला पाहायचे आहे. कानिफा, अरे तू आग्रह धरतो आहेस याची काहीच आवश्यकता नाही. आपण माझी एवढी इच्छा पूर्ण करणार नाही आहात का गुरुवर? हवं तर मी तुमच्या चरणावर डोकं ठेवतो. कानिफा, भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, हो 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 अलख निरंजन. नाथ परंपरेचे पहिले नाथ, माझे सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ यांना माझा अंतरात्म्यापासून नमस्कार. हे रूप पाहण्यासाठी मी खूप कष्ट करत इथवर आलो. माझी ही इच्छा पूर्ण केल्याबद्दल
मी आपला ऋणी आहे. सुरवर हो नचिंद्रना गुरुवर हो देवा मच्छिंद्रना नरहर हो शुभम भवतो. चिंद्रना उठ कानिफा. हो देवा मच्छिंद्रना गुरुवर देवा मच्छिंद्रना गुरुवर. नाथ, नाथ, मैनावती तू? मी इथे आले म्हणून मला समजले की तुमचे काय कारस्थान सुरू आहे ते. कारस्थान? मैनावती तू जे समजते आहेस तसे काही नाही. मग राजवस्त्र उतरून तुम्ही ही भगवी वस्त्र का परिधान केली? तुम्ही राजवस्त्र परिधान करावी यासाठी मी किती प्रार्थना केली होती हे आठवतंय ना तुम्हाला? देवी, हे माझ्या सद्गुरूंचे खरे स्वरूप आहे. तुम्ही ते कितीही बदलण्याचा प्रयत्न केलात तरी त्यांचे हे स्वरूप समोर येणारच. मैनावती, कानिफाची इच्छा होती की नाथ परंपरेतील ही भगवी वस्त्र मी परिधान करावी. त्याची इच्छा पूर्ण झाली. तू इतकी अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. नाही, मी जर इथे आले नसते ना तर तुम्ही असेच स्त्री राज्याच्या बाहेर पडला असतात. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या सोबत चला. मी तुम्हाला इथे थांबू देणार नाही. मैनावती, चला म्हणतीये ना, चला चला. मैनावती, मैनावती काय झालं? हे मैनावती, मैनावती उठ. मैनावती, देवी, देवी काय होतंय? देवी डोळे काय उघडा. झालं? काय झालंय देवींना? श्रीनाथ, देवींच्या प्रकृतीला काय झालं? भूळ आली तिला. देवी, देवी, दुर्गा जा, जा आणि कदंबाला बोलवून ये. देवी उठा, देवी उठा, नाही उघडा. आपण हिला कक्षात घेऊन जाऊयात. हो ते मैनावती, सावकाश. हे मैनावती, कदंबा, 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 लवकर चल, देवीना भोवळ आली. कुठे? कशी? प्रश्न नको विचारत बसू, आधी चल. चल. अगं पण काय झालंय? काही माहित नाही, अचानक भोवळ आले त्यांना.
ही सुरुवात आहे मैनावती देवी. आज माझ्या सद्गुरूंनी पुन्हा भगवी वस्त्र घातली. यानंतर या स्त्री राज्याच्या बाहेर पाऊल टाकणे त्यांना अवघड जाणार नाही.